तू 65 कंट्री फिरलाय आणि ते पण ॲज अ क्रूज फोटोग्राफर म्हणून. तर मला तर पहिलं क्रूज फोटोग्राफर माहीतच नाही काय आहे. तर मला ॲक्च्युली 6 वर्ष 65 कंट्री फिरला यापेक्षा आधी हे विचारायचं आहे की क्रूज फोटोग्राफी म्हणजे नक्की काय? सो बेसिकली शिपवरती भरपूर गेस्ट असतात, पॅसेंजर्स असतात. आम्ही त्यांचे फोटोज काढतो. सो देअर पिक्चर्स वुड बी बेसिकली बॅकड्रॉप शॉट्स. सो फॅमिली फोटोज किंवा ग्रुप शॉट्स अँड कुठं ते शिपवरून बाहेर जात असतील तर बाहेर जातानाचे फोटोज. ओपन डेकवर असतात, शिपच्या वरती ओपन डेक्स असतात, तिथे त्यांचे फोटोज वाईल दे आर एन्जॉईंग विथ द फॅमिली वगैरे, त्या टाईपचे सगळे मेनली फोटोज असतात. आणि आपल्या इकडं कसं पद्धत असते म्हणजे फॅमिली आपण सगळे एकत्र असतो, तिकडे ती पद्धत नाही आहे. त्याच्यामुळं शिपवरती किंवा एखाद्या वेकेशनच्या वेळेसच सगळी फॅमिली भेटते. सो मग त्यांच्यासाठी ते खूप प्रेशियस मोमेंट्स असतात. आता काही गेस्ट मला माहिती आहेत जे नातू 4 आणि 5 वर्षाचा असताना पहिल्यांदा बघतायत. असे खूप केसेस असतात. सो त्यांना मग ते खूप असतं. मग त्यांना ते हे असे फोटोज जे नातवांबरोबर मिळतात किंवा अख्ख्या फॅमिलीचे फोटोज मिळतात, त्यांना हे खूप प्रेशियस मोमेंट्स असतात. सो मग त्या ह्याच्यासाठी दॅट इज द मेन जॉब आमचा तिथे आहे. आणि आय वर्क ॲज द फोटो मॅनेजर ओव्हर देअर. माझ्या अंडर 14 जण आहेत अँड सगळ्यांचे वेगवेगळे स्पेशालिटीज, त्यांचे कामं वेगवेगळी असतात त्याच्यात. बेसिकली म्हणजे पूर्ण क्रूजवरती जेवढी लोक येतील त्यांचे फोटो तुम्ही काढायचे? करेक्ट. येस. आणि त्याचे पैसे तुम्हाला कोण देतं मग? गेस्ट बाय करतात हे फोटो. त्या गेस्ट बाय करतात? हां. सो ते विकत घेणार फोटोज जेवढे पाहिजे तेवढे, म्हणजे सिंगल पण घेऊ शकतात, प्रिंट, डिजिटल पॅकेजेस असतात सगळं. आणि इट्स अ प्रॉपर गॅलरी. सो तिथे तुम्ही फ्रेम्स पण घेऊ शकता. आपल्याकडे ते मेटल प्रिंट्स मिळतात, ते पण करतो आम्ही ऑन बोर्ड. मग्स असतात, खूप ऑप्शन्स असतात. सो आमचे बॅकड्रॉप्स असतात ठिकठिकाणी शिपवरती, जिथं मेन बिझी एरियाज असतात तिथे आम्ही प्रॉपर बॅकड्रॉप्स लावतो. सो इट कुड बी डिफरंट, म्हणजे कधी कधी ब्लॅक असेल, व्हाईट असेल, पण नॉट जस्ट दोज कलर्स. सिनरी टाईपचे बॅकड्रॉप्स पण असतात. काही वेळेस आम्ही शिपच यूज करतो ॲज द बॅकड्रॉप, की एखादा चांगला एट्रियमचा शॉट, म्हणजे जिथं जो मेन एरिया आहे, मोठा शँडलेअर वगैरे आहे तिथं, ते ॲज द बॅकड्रॉप, असे मेन स्पॉट्स वापरतो. तिथे ते गेस्ट येऊन फोटोज काढतात. सो काही गेस्ट असतात ज्यांच्या पॅकेजमध्ये फोटोज इन्क्लुडेड असतात. बेसिकली दे हॅव ऑलरेडी पेड फॉर इट. सो ते लोक लाईन करतात अँड ती लाईन बघून मग अजून लोक येतात, किंवा ज्यांना कुणाला मेमरीज क्रिएट करायचे असतील ते तसे पण येतात. जो फोटोग्राफर्स तिथे असतात ते इन्व्हाइट पण करतात त्यांना फोटोज काढायला वगैरे. आम्ही जाऊन ॲज सच असे हे नाही करत, बट येस वी डू कीप कॉलिंग देम आणि मग तसे फोटोज हे करतात. आणि एका फोटोची प्राईस काय असते? डिपेंड्स कोणते घेताय. सो अंदाजे $30 पर्यंत एक फोटो असतो मिनिमम. हां. आणि मॅक्झिमम वुड बी आमच्या तिथं शिपवरती एक स्पेशल स्टुडिओ आहे, प्रीमियम स्टुडिओ आहे, तिथे $150 एक फोटो असतो. त्यामध्ये फ्रेम येते की फक्त फोटो? नाही, हे फक्त जे $150 वाले ते फक्त डिजिटल. ओके. म्हणजे प्रिंट केलेलं नाही? प्रिंट नाही. आणि जे $30 वाला आहे ते आम्ही जे पब्लिक एरियाजमध्ये काढतो, ते पब्लिक एरियाज ॲज इन बॅकड्रॉप्स आर पुट आउट इन पब्लिक एरियाज. जे 150 वाला आहे त्याच्यात इट्स अ मोर प्रायव्हेट सेटिंग अँड इट्स अ पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स, आणि ते फोटोज कुठे बाहेर डिस्प्ले नाही होत. सो ते वाले फोटोज दे आर मोर एक्सपेन्सिव्ह. जे बाकीचे असतात त्याच्यात 8x10 प्रिंट मिळते अँड डिजिटल फॉर $30. आतापर्यंत सगळ्यात महागडी गेलेली फ्रेम कोणती तुमच्याकडून? मला एक आठवते, माझ्या फर्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्येच एक गेस्टनी $10,000 बाय केलेलं होतं. एक फोटो? एक फोटो नाही, म्हणजे त्यांचा पॅकेज होता. त्यांनी काय त्याच्यात भरपूर ऑप्शन्स असतात. सो यू कॅन टेक 1 पिक्चर, 10 पिक्चर्स, पिक्चर विथ डिजिटल, आता खूप काय म्हणजे प्रिंट अँड डिजिटल असे खूप ऑप्शन्स असतात. सो ॲट दॅट पॉईंट आमचा स्टुडिओ वेगळा होता. सो त्याच्याबरोबर विथ प्रिंट्स अँड अल्बम्स अँड मोठ्या प्रिंट, छोट्या प्रिंट, त्या सगळ्या असे भरपूर ऑप्शन्स चूज करून त्यांनी $10,000 स्पेंड केलेले होते. आणि ते किती दिवसाचे होते? काय ते $10,000 मध्ये? आणि जो पॅकेज घेतलं ते 1 डेचं होतं? $10,000 वॉज फॉर फोटोज. त्यांचं सेशन फोटोज. हां, त्यांचं सेशन वॉज किती, अर्धा तासाचं सेशन असेल, त्या अर्ध्या तासाच्या सेशनचे $10,000 त्यांनी तेवढं बाय केलं. म्हणजे ऑलमोस्ट 8 ते 9 लाख. हो. एवढे पैसे तुम्हाला भेटतात की कंपनी घेते? नाही, त्याचं पर्सेंटेज असतो ना. सो यू गेट कमिशन्स ऑन इट. सो पेमेंट इज व्हेरी गुड, कारण त्यांच्याकडं कॉम्पन्सेशन सिस्टम खूप चांगली आहे. सो द मोर
मनी इज मेड, यू गेट मोर कमिशन्स.